बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीमध्ये किंवा इतर कोणाच्याही बाबतीमध्ये असं होतं की त्या व्यक्तीकडे क्षमता असते, ती व्यक्ती जी आहे ती कोणतंही काम करू शकते, पण तिला भीती वाटत असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने शिक्षण घेतलेलं आहे पण त्याला जॉबची भीती वाटते आहे, बिझनेस करण्याची भीती वाटते आहे किंवा सुरुवातच होत नाहीये आणि त्याच्या माध्यमातून वेळ निघून चाललेला आहे, हाती मात्र काहीच लागत नाहीये. अशा वेळेला काय करावं हा प्रश्न आपल्या समोर पडतो आणि या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये एक तत्व आहे आणि ते आहे हनुमान तत्व. याचा अर्थ असा होतो की हनुमंताकडे ताकद आहे, हनुमंताकडे प्रचंड इच्छाशक्ती आहे, पण असं असताना देखील त्याच्या ताकदीचा त्याला विसर पडलेला आहे. हे आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळतं. ज्या वेळेला लंकेमध्ये उडायचं असतं तर त्यावेळेला प्रत्येक जण विचार करतो त्या समुद्र किनाऱ्यावर बसून. मग एक एक जण सांगतो की मी 10 योजने जाऊ शकतो, कोण म्हणतो मी 20 योजने जाऊ शकतो. आणि अशा वेळेला हनुमान जो आहे तो एका शिळेवरती, एका दगडावरती शांतपणे बसलेला आहे, मान त्याची खाली आहे आणि इतक्यात जांबुवंतच लक्ष जातं आणि जांबुवंत सांगतो की आपल्या सर्वांमध्ये एकमेव असा व्यक्ती आहे की जो हे काम करू शकतो आणि तो आहे हनुमान. हनुमानाकडे ताकद आहे, हनुमानाकडे प्रचंड शक्ती आहे, पण हनुमंताला विसर पडलेला आहे कारण देवांनी तसा वर दिलेला होता. पण जेव्हा जेव्हा हनुमंताला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली जाईल त्या वेळेला तो पूर्ण शक्तीनिशी ते काम पूर्ण करणार. आणि मग हनुमंताला सर्वजण त्याच्या शक्तीची जाणीव करून देतात, त्याला आठवण होते आपल्या शक्तीची आणि तो लंकेमध्ये जातो. पुढचं रामायण आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या बाबतीत पण तेच आहे. भरपूर काही आहे, भरपूर शिक्षण घेतलेलं आहे, भरपूर कॅपॅसिटी आहे, पण आपण ती गोष्ट करत नाही. अशा वेळेला आपल्या शरीरातील हनुमान तत्व आपल्याला जागरूक करायचंय. कसं करायचं, काही उपाय आपण पाहूया. पहिली गोष्ट, तुम्ही आजपासून आत्तापासून एका बैठकीमध्ये 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात करा. हनुमान चालीसा नसेल म्हणता येत तर मग भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, जे मारुती स्तोत्र आहे ते 7 वेळेला एका बैठकीमध्ये म्हणा. त्यानंतर नेहमी कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी किंवा कामाचा विचार मनामध्ये आला तर त्यावेळेला ओम हम हनुमतये नमः, ओम हम हनुमतये नमः हा मंत्र न मोजता म्हणायचा आहे. आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये सुरुवात करायची असेल, ते काम पूर्णत्वाकडे न्यायचं असेल तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मंगळ ग्रह. मी ज्योतिष नाहीये, पण आपल्यापैकी जे अनेक जण ज्योतिष आहेत त्यांना ही गोष्ट माहिती असेल की काम प्लॅनिंग भरपूर आहे कामाचं, पण ते सुरू होत नाहीये. तर यासाठी दररोज कमीत कमी 21 वेळा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम अंगकाराय नमः, ओम अंगकाराय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा किंवा जास्तीत जास्त जेवढा वेळ शक्य तेवढ्या वेळा तुम्ही मंत्र म्हणा. दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरातून दर्शन घ्या आणि बघा की तुमच्या कामाचं जे काही तुम्ही फक्त प्लॅनिंग करतोय आजपर्यंत त्याला गती यायला लागलेली आहे आणि ते काम जे आहे ते पूर्ण आपलं होत चाललेलं आहे. अतिशय प्रभावी आहे. मी अनेकांना उपाय सांगितला. असे अनेक तत्व आपल्या शरीरामध्ये आहे. आपल्या शरीरात गणेश तत्व आहे, विष्णू तत्व आहे, आपल्या शरीरामध्ये देवी तत्व आहे. त्या प्रत्येकाचं कार्य वेगळं वेगळं आहे. पण आत्ता जी आपण सुरुवात केली आहे ते म्हणजे कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर कोणतं तत्व जागृत करायचं त्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की सांगा. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट करा. त्याचबरोबर आपण हनुमान जन्मोत्सव यासाठी जे काही सामूहिक आपण हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र ही साधना केली होती, अजूनही तुमचे सर्वांचे येत आहेत मेसेजेस, तर आपण अक्षय तृतीयेला ते मोजणार आहोत. तर ज्यांनी केलेलं आहे पण अजूनपर्यंत मेसेज पाठवला नाही त्यांनी लवकरात लवकर तुम्ही मेसेज पाठवा. किती तुमच्याकडून साधना झाली, सेवा झाली, कारण की सगळ्यांचं लिस्टिंग आता सुरू आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ दिवस आहे, आपण ते डिक्लेअर करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवा की ज्यांना करायचं खूप काही आहे पण कुठून सुरुवात करायची हे माहिती नाहीये. लक्षात घ्या, आपण जे काही शिक्षण घेतलेलं आहे, आपण भले वैज्ञानाच्या कालामध्ये जगतो आहोत पण तरी देखील या जगात अशा काही दैवी गोष्टी आहेत की त्याचा वापर करून आपण आपलं काम अजून सहज करू शकतो आणि देवाचा, त्या शक्तीचा आशीर्वाद आपण पूर्णपणे घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट की कोणत्याही देवाला जेव्हा एकेरी नावाने हाक मारतो तेव्हा कृपया कोणीही आपल्या भावना दुखवून घेऊ नका. कारण की आपण जेव्हा माझा देव असं म्हणतो किंवा देवाला एकेरी नावाने हाक मारतो तेव्हा आपण अजून जवळ जातो देवाच्या. असं म्हणतात ना की मावशी, देव आणि मित्र आपल्यापेक्षा मोठे असतात तरी त्यांना आपण एकेरी नावानेच हाक मारायची असते.
यासाठी पूर्ण श्रद्धा माझ्या मनामध्ये आहे, आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. जर एकेरी नावाने हाक मारल्या गेली कुठल्या देवाला तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि तुमचे काय प्लॅनिंग आहेत का आणि सुरुवात होत नाहीये का तर आत्ताच सुरुवात करा. बघा खूप जास्त लाभ होणार आहे. ऑल द बेस्ट.